तर आज आपण बनवू शिमला मिरची भरलेली। ही भाजी एवढी छान लागते, एक वेळेस नक्की बनवून बघा। तर सर्वात अगोदर शिमला मिरची स्वच्छ धुवून व अशा पद्धतीने चिरून घेऊ। शिमला मिरची अशा 3 साइडनं चिरायची। एका ताटलीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं, सोबतच मीठ, हळद आणि लाल तिखट आणि लसूण वाटून घालायचा व थोडंसं तेल टाकायचं। छान एकजीव करून शिमला मिरचीमध्ये ज्या साईडला आपण कट लावले त्या साईडनं भरून घ्यायची। अशा पद्धतीनं कूट सर्व ह्याच्यात भरून घ्यायचं आणि गॅसवर कढई ठेवून तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, सोबतच कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि शिमला मिरची पण टाकून घ्यायची। सर्व शिमला मिरची टाकून घ्यायची, चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं। पाणी टाकायचं नाही, वर झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यायचं। ही बघा, बिना पाणी टाकता शिमला मिरची किती छान शिजली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा।